जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 35. जगद्गुरूंचे माणिकनगरमध्ये आगमन. प्रभू भेटीसाठी शृंगेरीहून निघालेले जगद्गुरू मजल दरमजल करत हुमणाबाद येथे पोहोचले. हुमणाबादमध्ये नृसिंह तात्यांनी जगद्गुरूंचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. मग नृसिंह तात्या जगद्गुरू व त्यांच्या लवाजम्याबरोबर माणिकनगरला निघाले. जगद्गुरू निघताच स्वामी हुमणाबादून निघाले अशी वर्दी घोडेस्वारांनी प्रभूंना कळवली. तेव्हा प्रभू महाराज स्वामींना सामोरे जाण्यासाठी पायी निघाले. बरोबर 2000 ब्राह्मण होते. बरोबरच्या लवाजम्यामध्ये अंबारी असलेले 2 हत्ती तसेच 200 घोडेस्वार असून अरब, रोहिले, परदेशी इत्यादी हत्यारबंद शिपाई होते. त्यांच्या बंदुकांचे व कराबिनींचे बार एकसारखे चालू होते. साथीला वाजंत्री, चौघडे, शंख इत्यादी वाद्ये वाजत होती. त्याचबरोबर साधू संत, बैरागी यांची भजने चालली होती. अशा सुमारे 10,000 मंडळींबरोबर प्रभू महाराज जगद्गुरूंना सामोरे जाण्यासाठी पायी चालत निघाले होते. जगद्गुरूंचा सन्मान म्हणून प्रभूंनी आपले हात रुमालाने बांधले होते. सर्व लवाजम्यासह निघालेल्या जगद्गुरू व प्रभू महाराज या दोन्ही स्वाऱ्यांचा जेव्हा संगम झाला तेव्हा एकच जय जयकार झाला. त्यामागून स्वामींच्या लवाजम्यातील लोकांनी षण्मतस्थापक या शृंगेरी पीठाच्या ब्रिदावळीची गर्जना केली. ते ऐकून प्रभूंच्या लवाजम्यातील लोकांनाही उत्साह आला. सुमारे 2000 लोकांनी प्रभू दरबारात रोज पुकारल्या जाणाऱ्या ब्रिदावलीची एका सुरात गर्जना केली. ती ब्रिदावली म्हणजे भक्त कार्यकल्पद्रुम, गुरु सार्वभौम, श्रीमद राजाधिराज योगी महाराज, त्रिभुवनानंद, अद्वैत अभेद, निरंजन निर्गुण, निरालंब परिपूर्ण, सदोदित, सकल मतस्थापित, सद्गुरू माणिक प्रभू महाराज की जय. प्रभूंच्या या ब्रिदावली मागून 400 कराबिनींची फैर झडून एकच कडकडाट झाला. शृंगेरीच्या लवाजम्याबरोबर असलेले स्वामींचे पूर्वाश्रमीचे बंधू अहोबल शास्त्री व इतर विद्वान शास्त्री यांना प्रभूंच्या ब्रिदावली गर्जनेचा फार राग आला. त्यांना वाटले की शृंगेरी पीठाच्या ब्रिदावली व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी स्वतःची ब्रिदावली म्हणणे हा स्वामींचा अपमान आहे. ते तेथे काही बोलले नाहीत, पण नंतर त्यांनी स्वामींकडे त्याची तक्रार केली. दोन्ही स्वाऱ्या समोरासमोर आल्या. स्वामींनी पालखीतून डोकावून पाहिले. त्यांना दिसले की दोन्ही बाजूंना ब्राह्मण उभे असून मध्यभागी डोक्यावर टोपी व अंगात झुबा घालून रुमालाने आपले हात बांधून प्रभूंची मूर्ती उभी आहे. स्वामी तेथेच पालखीतून खाली उतरले आणि पायात खडावा घालून प्रभू सन्मुख गेले. स्वामींना पाहताच प्रभू साष्टांग नमस्कार घालत येऊ लागले. मग स्वामी महाराज भराभर पुढे गेले आणि प्रभूंना पोटाशी धरून त्यांच्या हाताचा रुमाल सोडवला. तेव्हा दोघांच्याही नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा तऱ्हेने परम उत्साहात 2 महापुरुषांच्या भेटीचा सोहळा झाला. मग स्वामींनी प्रभूंना आग्रह केला की आपण दोघेही पालखीत बसून जाऊ. परंतु आपण आमचे गुरु आहात असे सांगून प्रभूंनी सन्मानपूर्वक नकार दिला आणि प्रभू स्वामींची पालखी व्हायला सिद्ध झाले. पण स्वामींनी त्यांना तसे करू दिले नाही. मग नृसिंह तात्यांच्या मुलांना हत्तीच्या अंबारीत बसवले आणि प्रभू, नृसिंह तात्या आणि इतर मंडळी स्वामींच्या पालखीबरोबर चालत निघाली. अशा रीतीने सर्व लवाजमा सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माणिकनगरच्या वेशीजवळ पोहोचला. तेथे वस्त्रभूषणांनी मंडित सुवासिनी स्त्रिया पंचारत्या घेऊन उभ्या होत्या. त्यांनी प्रथम स्वामींना मग प्रभूंना पंचारतीने ओवाळले. मग स्वामींची पालखी प्रभू दरबारात श्रीदत्ताच्या गादीजवळ येऊन उभी राहिली. त्यानंतर प्रभूंनी स्वामींना खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या सिंहासनावर मोठ्या सन्मानाने बसवले. जगद्गुरूंची स्वारी सिंहासनावर बसल्यावर नृसिंह तात्यांनी त्यांची यथासांग पूजा, पादपूजा, षोडशोपचार केले. स्वामींना वस्त्रेभूषणे समर्पण केली. हत्ती, घोडे, पालख्या इत्यादी अर्पण केले.
मग मोठ्या गजराने धूपदीप आरती करून सर्वांना प्रसाद वाटला, तेव्हा एकच जय जयकार झाला. नंतर भोजन समारंभाचा थाट झाला. सुमारे 10,000 पात्रांचे पंचपक्वान्नांचे भोजन झाले. प्रभूंनी पात्री रूपरुपया दक्षिणा दिली. जोपर्यंत जगद्गुरू प्रभूंजवळ राहिले तोपर्यंत सर्व समारंभ अशा प्रकारे चालू राहिला. प्रभूंनी केलेला आदर सत्कार पाहून जगद्गुरू संतुष्ट झाले. प्रभूंचे भक्ती, प्रेम, दयाळूपणा, रंजल्या गांजल्यांना मदत करणे इत्यादी गुण बघून जगद्गुरूंना संतोष वाटला. काही काळ माणिकनगरमध्ये राहून जगद्गुरू परत जायला निघाले. निरोप घेताना त्यांनी प्रभूंना मोत्यांची बहुमोल कंठी, 1 हत्ती, 4 उत्तम घोडे, 1 पालखी, शेला, शालजोडी, पागोट्याची कळी इत्यादी पुष्कळ गोष्टी आग्रहाने भेट दिल्या. तसेच नृसिंह तात्यांना आणि त्यांच्या 2 मुलांना वस्त्रेभूषणे दिली. अशा तऱ्हेने रामचंद्र बुवांनी प्रभू व जगद्गुरू भेटीचे वर्णन केले आहे. जगद्गुरू प्रभूंजवळ काही काळ राहिले. त्या काळात त्यांनी माणिकनगर संस्थानच्या कार्यपद्धतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. त्यानंतर जगद्गुरूंची खात्री झाली की माणिकनगर संस्थान रोज येणाऱ्या हजारो गरजूंसाठी सतत कार्यरत आहे. निघताना स्वामी प्रभूंना म्हणाले, आम्ही येथे आल्यापासून आमचे बंधू अहोबळशास्त्री आणि इतर विद्वान यांचे मत होते की प्रभूंना विचारावे की सकल मतस्थापित ही स्वतःची ब्रिदावली म्हणण्याचा अधिकार प्रभू संस्थानाला कोणी दिला, कारण त्यामुळे आचार्यांच्या गादीचा अपमान होतो. पण आमची तुम्हाला आज्ञा आहे की तुमची सकल मतस्थापित भक्त कार्यकल्पद्रुम ही ब्रिदावळी योग्यच आहे, ती कधी बंद करू नका, कारण माणिकनगर संस्थान सदोदित लोककल्याणासाठी कार्यरत आहे. जगद्गुरूंनी प्रभूंच्या ब्रिदावळीस मान्यता दिली. त्यांनी शृंगेरीच्या संचार क्षेत्रात असलेल्या सर्व अधिकाराची सनद प्रभू संस्थानाला अर्पण केली. यावरून दिसून येते की शृंगेरी पीठाला प्रभूंविषयी अत्यंत आदर वाटत होता. कर्नाटकातील शृंगेरी व हंपी या 2 आचार्यपीठांमध्ये आदिशंकराचार्यांच्या तत्वप्रसारावरून काही वाद उत्पन्न झाला होता. शृंगेरी पीठाचे म्हणणे होते की हंपी पीठाने हे काम शृंगेरी पीठाच्या आधिपत्याखाली करावे. हंपी पीठाचे म्हणणे होते की हंपी पीठ स्वतंत्रपणे आपला शिक्कामोर्तब चालवणार. हा वाद मिटवण्यास समर्थ अशा प्रबल शक्तीच्या शोधात ही दोन्ही पीठे होती. प्रभू दरबारी शृंगेरी व हंपी या दोन्ही पीठांचे शास्त्री व अधिकारी नेहमी येत असत. त्यांनी प्रभूंना विनंती केली की प्रभूंनी या दोन्ही पीठांच्या वादांमध्ये मध्यस्थी करून तडजोड करावी. त्यासंबंधी शृंगेरी पीठाकडून प्रभूंना एक पत्र पाठवले गेले. त्याचा मजकूर पुढील प्रमाणे होता. प्रभूंचे देवता पूजोत्सव, ध्यान, ब्राह्मण संतर्पण, विद्वज्जन आदर सत्कार, वदान्यतादी अनेक गुणांचा लौकिक ऐकून आम्हास फार आनंद झाला आहे. श्रीपीठाच्या काही महत्त्वाच्या कार्यास आपल्या मध्यस्थाची गरज आहे. त्यासाठी अहोबलशास्त्री यांचे चिरंजीव रामशास्त्री यास आपल्याकडे पाठवले आहे. कार्याचे स्वरूप रामशास्त्री समक्ष सांगतील. शृंगेरी व हंपी या दोन्ही पीठांच्या विनंतीला मान देऊन प्रभूंनी त्यांच्या वादात मध्यस्थी केली. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू.